मिनी दळवी दुपारच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात या बुलेटिनमधून बातम्यांचं अर्धशतक। जयंत पाटील यांच्यावरती गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ इस्लामपूर आणि आष्टा शहरामध्ये आज बंदची हाक। राष्ट्रवादीकडून पेठ सांगली रोडवरती रास्ता रोको आंदोलन। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन। आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। अमरावतीमधल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुधारण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन। गेल्या 25 दिवसांपासून डॉक्टर संपावर, 1.5 वर्षांपासूनचं मानधन थकल्यामुळे डॉक्टर संपावर। सरकारच्या कुंभमेळ्याच्या समित्यांवरती साधू महंतांची नाराजी। नाशिकसह त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी बोलावली तातडीची बैठक। त्र्यंबकेश्वरमध्ये आखाड्यांचे प्रमुख महंत बैठकीत जाणार। शासकीय समितीमध्ये स्थान नसल्यामुळे साधू काय भूमिका घेणार याकडे लक्ष। गरब्यामध्ये मुस्लिम किंवा इतर धर्मीयांना येऊ देऊ नका, विश्व हिंदू परिषदेचं गरब्याच्या आयोजकांना आवाहन। आधार कार्ड बघूनच गरब्यामध्ये प्रवेश करण्याच्या हिंदूंना सूचना। बुलेट ट्रेनच्या शिळफाटा बोगद्याचं खोदकाम पूर्ण। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये बोगद्याचं खोदकाम, कंट्रोल ब्लास्टिंग करून बोगद्याचा शेवटचा भागही तोडला। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामधल्या वडनेर खाकुर्डी इथे कांदा भावामधील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कांद्याला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। योग्य निर्णय न झाल्यास नाशिक मुंबई महामार्ग रोखण्याचा इशारा। कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा रास्ता रोको। नाशिक संभाजीनगर रस्त्यावरच्या एरंडगाव इथे प्रहार संघटनेच्या माध्यमातून कांद्यासाठी आंदोलन। आंदोलकांकडून मोदींच्या फोटोला कांद्याच्या माळाही घालण्यात आल्या। नाफेडचा कांदा बाजारामध्ये घेऊन जाणारे ट्रक शेतकऱ्यांनी अडवले। रयत क्रांती आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, नाफेडचा कांदा देशांतर्गत विकू नका, अन्यथा पुढच्या वेळी ट्रक पेटवून देऊ, शेतकऱ्यांचा इशारा। पुणे नाशिक महामार्गावरती नारायणगाव बायपासवरती गॅस वाहतूक करणाऱ्या गाडीमधून महामार्गावरती गॅसची गळती। अचानकपणे गॅस गळती सुरू झाल्यामुळे नारायणगाव परिसरामध्ये भीतीचं वातावरण। गॅस गळतीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये प्रशासनाला यश। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे कयाधू नदीला पूर। कयाधू नदीचं पाणी रस्त्यावरती आल्यामुळे समगा हिंगोली मार्गाचा संपर्क तुटलाय। हिंगोली समगा मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प। कोल्हापूरमध्ये रात्री जोरदार पाऊस। राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली। रात्रीच्या पावसामुळे पंचगंगेची पातळी झपाट्यानं वाढली आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेलं कोयना धरण हे 100% भरलंय। सातारा जिल्ह्यामधील इतर प्रमुख धरणं देखील 100% भरली, त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे। सोलापूरमधल्या बार्शीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। उंबरगे इथल्या हावळे ओढ्याला पूर आला। शेतकऱ्याचं मात्र अतोनात नुकसान झालंय। सोलापूरच्या बार्शीतल्या वैराग परिसरामध्ये 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पुलावरती पाणी आल्यामुळे विद्यार्थ्यांना वाहत्या पाण्यामधून वाट काढावी लागतेय। तातडीनं ओढ्यावरती मोठा पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब। पाणंद रस्ता वाहून गेल्यामुळे पिंपरी हनुमान गावामधील 50 शेतकऱ्यांचा शेतामध्ये जाण्याचा रस्ता बंद झाला। लातूर जिल्ह्यामधल्या 20 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी। शिरूर अनंतपाळ तालुक्यामधील 3 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा होता, मात्र आता हे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। पावसामुळे बीड अहिल्यानगर महामार्गावरती जामखेड इथे रस्ता वाहून गेला। परिणामी बीडवरून अहिल्यानगरच्या दिशेनं जाणारी वाहतूक बंद। भंडाऱ्यामध्ये पाणंद रस्त्याच्या कामात मोठा घोटाळा। कधी काम न केलेल्या ग्रामस्थांच्या खात्यामध्ये पैसे। 75% हिस्सा मागण्याचा ठेकेदारांवरती आरोप। निलज बुद्रुक गावामधील नागरिकांचा त्यांनी भ्रष्टाचार उघडकीस आणलाय। नाशिक भगूरमध्ये सावरकरांच्या नावानं उभारल्या जाणाऱ्या उद्यानाचा वाद। सावरकर उद्यानाच्या ऐवजी नमो उद्यान नाव देण्याचा घाट असल्याची ठाकरेंच्या शिवसेनेची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार राजेश मोरे यांच्या विरोधामध्ये आंदोलन। मोरेंनी केलं होतं संजय राऊत यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह विधान। संजय राऊत यांना घरामध्ये घुसून मारण्याची दिली होती धमकी। संदीप देशपांडेंनी दादरमध्ये इंदुरी चाट आणि बरंच काही उपहारगृह सुरू केल्याच्या नंतर भाजपकडून जोरदार टीका। हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही आणि मराठी महापौर करण्याच्या गप्पा असं म्हणत भाजपकडून ट्रोलिंग।
बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या ड्रायव्हरला धुळ्यामधून अटक. गेल्या 6 दिवसांपासून दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखे फरार. भाजपकडून मेरा देश पहले द अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचं उद्या आयोजन करण्यात आलंय. मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम, मोदींवरती केलेल्या डॉक्युमेंटरीचं प्रदर्शन केलं जाईल. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये 24 तासात शासकीय रुग्णालयामध्ये जन्मलेल्या 42 मुलींना सोन्याची अंगठी देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये पुढील वर्षभरामध्ये जन्माला येणाऱ्या मुलींच्या कुटुंबियांना 2 चंदनाची झाडं सुद्धा दिली जातील. सुनील तटकरे यांना लंडनमध्ये ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये भारत भूषण पुरस्कार. उद्या राष्ट्रवादीकडून कर्जतमध्ये सुनील तटकरे आणि पत्नी वरदा तटकरे यांचा जाहीर नागरी सत्कार. महाराष्ट्रामधील 5वं शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची तयारी सुरू आहे. विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. तुळजापूरमध्ये 25,000 भाविकांसाठी उभारला दर्शन मंडप. वॉटरप्रूफ दर्शन रांग मंडपामधूनच तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला जाता येईल. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये जय्यत तयारी. नाशिकचं ग्रामदैवत असणाऱ्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची लगबग. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिराचा गाभारा फुलांनी आणि पताकांनी सजवला. साताऱ्यातल्या मोती चौकामधील प्रतापसिंह मंडळाच्या आईसाहेब देवीचा आगमन सोहळा संपन्न. पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक. जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये स्वच्छता अभियान. वर्सोवा इथल्या बेसावे समुद्र किनारपट्टीची मंत्री नितेश राणे यांच्याकडून स्वच्छता. म्हाडाच्या 149 दुकानांच्या लिलावाचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. केवळ 70 दुकानांची विक्री, उर्वरित 79 दुकानांच्या विक्रीचं म्हाडासमोर आव्हान आहे. एसआरएचं घर लगेच विकल्यास ताबा काढून घ्या, हायकोर्टाचे महत्वाचे आदेश. 800 पैकी 400 लाभार्थींनी घरं विकल्याचं उघड झालंय. त्यामुळे प्रकल्प बाधितांना ही घरं देण्याचे आदेश. बँकॉकवरून पुण्यामध्ये आणलेलं 5.25 किलो ड्रग्ज जप्त. ड्रग्जची किंमत 2,61,00,000 रुपये. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती इंटेलिजन्सची कारवाई, एकाला अटक. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा. नशेमध्ये एका व्यक्तीला अर्वाच्य शिवीगाळ करत मारहाण. धिंगाणा घालणाऱ्या तरुणींचा व्हिडिओ व्हायरल झालाय. धुळे चाळीसगाव महामार्गावरती एका दुकानाला आग लागली. दुकानामधील साहित्य जळून खाक झालंय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती. पुण्याच्या आरटीओ कार्यालयामध्ये झाडपडीची घटना घडली आहे. काल संध्याकाळच्या घटनेमध्ये झाड कोसळल्यामुळे 2 गाड्यांचं नुकसान झालंय. तर या घटनेमध्ये 1 जण जखमी झाला. जखमीवरती उपचार सुरू आहेत. साताऱ्यामधल्या कास पठाराजवळ आढळलं अतिदुर्मिळ ॲटलॉस लॉथ फुलपाखरू. दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळणारे हे फुलपाखरू सह्याद्रीमध्ये आढळल्यामुळे पश्चिम घाटामधील समृद्ध जैवविविधतेचा पैलू उजेडात आलाय. युद्धविरामाच्या ऑफरवरून नक्षल चळवळीमध्ये उभी फूट पडली आहे. कॉम्रेड सोनूचा युद्धविरामाचा प्रस्ताव वैयक्तिक. माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीकडून स्पष्टीकरण. सोनूचा प्रस्ताव ही भाकपची भूमिका नसल्याचं स्पष्टीकरण. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रडीचा डाव सुरू आहे. H-1B व्हिसामध्ये तब्बल लाख पटीनं वाढ झालेली आहे. H-1B व्हिसाचं शुल्क आता $1,00,000 वरती गेलंय. भारतीयांना अमेरिकेमध्ये नोकरी करणं आता काहीसं कठीण बनणार आहे. त्यामुळे भारतीयांना आता 85,000च्या ऐवजी 88 लाख रुपये भरावे लागतील. भारतीयांना उद्याच्या उद्या अमेरिकेमध्ये परत या. मायक्रोसॉफ्टचं H-1B व्हिसा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवाहन. जेपी मॉर्गनच्या सुद्धा H-1B व्हिसाधारकांना अमेरिका सोडू नये अशा सूचना. डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकी वृत्तवाहिन्यांना थेट धमकी. माझ्या विरोधामध्ये बातम्या देणारे चॅनल्स बंद होऊ शकतात, ट्रम्प यांचा इशारा. पाकिस्तानकडून पुन्हा हिजबुल मुजाहिद्दीनच्या उद्ध्वस्त तळांचं बांधकाम सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं केला होता 9 तळांवरती मोठा हल्ला. पाकिस्तानची आणखी अरब देशांना अणु कराराची ऑफर. सौदी पाकिस्तान करारासारखा इतर देशही करार करू शकतात. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची ऑफर. सोशल मीडियावरती सापाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये एक माणूस हातामध्ये साप धरून सापाची जीभ बाहेर काढत असताना त्याला सापानं चावा घेतल्याचा हा व्हिडिओ आहे. कर्नाटकमध्ये एका पठ्ठ्याने गेल्या 30 वर्षांपासून अन्नाच्या एका कणाला सुद्धा स्पर्श केला नाही. तो पोट भरण्यासाठी दिवसामधून 7 ते 8 लिटर इंजिन ऑइल पीत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
बहुप्रतीक्षित कांतारा 2चा ट्रेलर 22 तारखेला येणार आहे. जगभरामध्ये कांतारा 2 येत्या 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ऋषभ शेट्टी यांच्या कांतारा 2ने उत्सुकता वाढवली. अभिनेत्री माधुरी दीक्षितनं याई रे या गाण्यावरती उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत ठेका धरलाय. अभिनेत्री शबाना आझमींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये या दोघींनी ठेका धरला. दिल्लीमधल्या नवरात्रीमध्ये लवकुश रामलीलेमध्ये पूनम पांडे रावणाच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या घोषणेच्या नंतर अयोध्येमधील संतांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर यामुळे तिच्या आयुष्यामध्ये बदल घडेल यासाठी भूमिका दिल्याचं रामलीला समिती अध्यक्षांचं म्हणणं आहे. तर बातम्यांचा वेगवान आढावा, बातम्यांचं अर्धशतक पूर्ण झालंय. इतर काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे बघूयात. भंडाऱ्यामध्ये रस्त्याचं काम सुरू होतं आणि या रस्त्याच्या कामाचे मजूर दाखवून ग्रामस्थांच्या खात्यावरती पैसे वळवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. आता ग्रामपंचायतीच्या ठेकेदाराकडून यामधील 75% रक्कम परत मागितली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामधील नीलज बुद्रुक गावामधला हा सगळा प्रकार आहे. या गावामध्ये पाडंद रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला आणि ज्यांनी कधीही मजूर म्हणून कामच केलेलं नाही अशांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले. मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी अशी योजना आहे. मात्र या कामामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होतोय असा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे